लहानपणी ना मी एकदम आमचं घर असं एकदम ह्याचं होतं, छपराच घर होतं आणि प्रत्येक पावसाळ्यात ना लय गळायचं घर आणि आम्ही दुसऱ्या शेजारच्या घरात झोपायला वगैरे जायचो. ते पावसाळ्यात प्रत्येक वेळेस घर गळायचं. मला कधी कधी पावसाळा आवडायचा नाही. मी म्हणायचं पाऊस नकोच. मी आईला असं परिस्थितीवर रडत बसताना ऐकलं नाही. म्हणजे बघितलं नाही तिला की असं परिस्थितीवर रडत बसली आहे किंवा टेन्शन घेत बसली आहे किंवा परिस्थितीला नशिबाला दोष देत बसले. कधीच नाही. कधी म्हणजे कधीच नाही. आणि ते जे बाळकडून मला मिळालं ना आईकडून की लढायचं, परिस्थिती कशी असू दे. कारण कसं असतं माहिती आहे का, आपण पुढे कुठपर्यंत जाणार हे सगळ्यात महत्वाचं आपल्या आई वडिलांवर ठरतं. आपल्या आई वडील आपल्याला काय देतात, त्याने सत्ता, पैसा, संपत्ती, घर, गाडी, बंगला नाही दिलं चालेल, ते आपण परत तयार करू. मूळ लढण्याची वृत्ती, रडत बसायचं नाही. BMC बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या साठी घेण्यात आलेली एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, कार्यकारी सहाय्यक ही एक परीक्षा पास झाली. आणि दुसरी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC यांच्या थ्रू घेण्यात आलेली ग्रुप C या पोस्टमधून महसूल सहाय्यक, रेव्हेन्यू असिस्टंट ही एक पोस्ट पास झाले. ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 2023ची जाहिरात होती त्यांची. 2023ला घेतलेली परीक्षा आहे. त्याचा निकाल नुकताच लागला. त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ठरवलं, आज मागं वळून बघितलं ना की मी कालच माझे ट्रंकच आहे मोठा असं, त्यामध्ये पुस्तकं मी काय जे काय ते सगळं साठवून ठेवले. ते कालच काढलं होतं मी आणि ते काढल्यानंतर बरंच मला आश्चर्याचे धक्के बसले. कारण एक लहानपणी आपल्या मनामध्ये आपल्याला जे आजूबाजूला दिसतं ते दिसताना दिसल्यानंतर आपण त्याच्यावरनं आपले ध्येय ठरतात किंवा आपल्याला काय करायचं ठरतं. आणि जसं आपलं वय वाढतं तसं बदलत जातात गोष्टी, परंतु त्यातले काही मूळ ध्येय आहेत ती कधीच बदलत नाहीत. मग तसं जर तुम्ही म्हणाल की मी काय असं ठरवलं होतं का, तर नक्कीच त्याचं एक जे बीज होतं, एकदम लहान बीज, ते लहानपणीच माझ्यात पडलं होतं. ते कसं पडलं होतं तुम्हाला त्याचा एक किस्सा सांगतो. की लहानपणी ना मी एकदम आमचं घर असं एकदम ह्याचं होतं, छपराच घर होतं आणि प्रत्येक पावसाळ्यात ना लय गळायचं घर आणि आम्ही दुसऱ्या शेजारच्या घरात झोपायला वगैरे जायचो. म्हणजे बघा कसं लहानपणी आपल्या मनावर काय बिंब होतं. ते पावसाळ्यात प्रत्येक वेळेस घर गळायचं. मला कधी कधी पावसाळा आवडायचा नाही. मी म्हणायचं पाऊस नकोच. मग ते काय झालं की गावात घरकुल 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 असं लय पहिली संकल्पना, असे म्हणजे लय आनंद व्हायचा लोकांना. आम्हाला घरकुल आला, आम्हाला घरकुल आला. मला वाटायचं आम्हाला कधी यायचं घरकुल. आणि घरकुलाचा किस्सा असा झाला की आई पण त्यावेळेस घरकुलासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटणं मंगळात आपल्या गावात पण. मग त्यावेळेस आईला थोडा वेगळा अनुभव आला. आणि त्यावेळेस अक्षरशः आई एक दिवशी घरी येऊन रडत होती. म्हणजे घरकुलासाठी आम्ही एवढा स्ट्रगल केला आणि घरकुल येत नाही वगैरे. मग त्यावेळेस मी आईला सहज विचारलं होतं की आई घरकुल कोण देत आहे आपल्याला, म्हणजे घर बांधायला असं कोण देते. मग आईने सांगितलं होतं असंच की सरकारी लोक असते ती, मग त्याने आपल्याला सरकार देत आहे असं सांगितलं होतं. तर मग मी त्यावेळेस माझ्या मनात आलं होतं की मीच ती सरकारी अधिकारी होतो. आणि खरं त्यानंतर मग ते काही एकदम लहानपणी जास्त मी बोलून गेलेलो, एकदम लहान होतो त्यावेळेस, 3री-4थीला असेल, 3री-4थीला. आणि त्याच्यानंतर मग असं अधिकारी व्हायचं असं स्पष्टपणे कसं ठरलं माहिती आहे का, की मी आजूबाजूला बघत होतो की आमची पण गरीब परिस्थिती बघत होतो आणि आजूबाजूची पण गरीब परिस्थिती सगळ्यांची बघत होतो. मला फक्त एवढं वाटायचं की त्यावेळेस लहानपणी असं काय देव वगैरे असल्या काही संकल्पना माहीत नव्हत्या. फक्त ग्राउंड लेवलला किंवा आपल्या जीवनात जे संघर्ष वाटतात ना, त्यावेळेस मला नेहमी असं वाटायचं की काही जणांच्या जीवनात इतका का बेकार संघर्ष, म्हणजे एवढं का त्यांना, म्हणजे कमीत कमी एका देवाने एका लेवलनं तर सगळ्यांना सुरुवात करायला पाहिजे. तर मग त्यावेळेस लहानपणी असं सगळं बघूनच, आजूबाजूला बघूनच असं मनात आलं होतं की आपल्याला म्हणजे स्वतःसाठी राहू द्या, परंतु असं काहीतरी करायचं आहे की आपलंही भलं व्हावं, आपल्यासारखे जे आहेत त्यांचे पण भलं व्हावं. आणि मी त्यावेळेस अक्षरशः 10वीत असताना म्हणजे 11वीला गेलो त्यावेळेस लिहून ठेवलं, लिहून मॅगझिनला दिलेलं. ते अजून आहे त्याच्यामध्ये. जर ते तुम्ही त्यातला शेवटचा जरी पॅराग्राफ असला तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेस माझे विचार ते होते. आणि आत्ता मागवळून बघितल्यानंतर असं वाटतं की की कसं काय, म्हणजे आपण एवढं जर निस्वार्थी भावना ठेवून जर ती काम करत गेलो ते आज ना उद्या उगवते, म्हणजे उगवते. माझी 10वीपर्यंतची शाळा इथं गुंजेगावला झाली, स्वामी विवेकानंद विद्यालय गुंजेगाव. आणि मी तिथं आश्रमशाळेत होतो, आदर्श बालकाश्रम गुंजेगाव, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास कल्याण समितीमार्फत जे चालवले जातात त्याच्या. त्यानंतर 10वीत माझा तिथं पहिला नंबर आला. त्यानंतर काय झालं, तो पण एक वेगळाच किस्सा आहे. 10वीला ज्यावेळेस मला चांगली मार्क पडले ना, त्या म्हणजे एक तर शिकायचंच काही फिक्स नव्हतं. 6वीपर्यंत आपल्या गावात शिकलो मी, ही सगळं ह्याच्यामध्ये मांडले. खरं तर शाळेत जायचं म्हणजे का गेलो असेल शाळेत, विशेष त्याला असं आहे की शाळेत जी मिड डे मील योजना आहे त्याच्यामध्ये जे भात दिला जातो दुपारच्या वेळेस शाळेत, त्याचं लय आकर्षण होतं आम्हाला.
आम्हाला असं वाटायचं की बाकीच काय कसं तिकडे जाणार, दुपारी भात आणल्यानंतर आम्ही शाळेला जायचो आणि त्या माध्यमातून तिथं गावात आपल्या 5वी पर्यंत शिकलो आणि नंतर 6वीला गुंजेगावला गेलो. तिथं 10वीत चांगले मार्क पडले. असं काही मनात नव्हतं की आपण असं शिकायचंय किंवा हे करायचंय. 10वीला चांगले मार्क पडल्यानंतर त्यांनी काय केलं, मग 10वी त्यांनी मग त्यांच्या संस्थेमार्फत पुढे शिक्षणासाठी उचलायचं ठरवलं आणि त्या माध्यमातून मग त्यांनी मुंबईला पण सोमय्या कॉलेजला थोड्या दिवस हे झालतं. त्यांनी ॲडमिशनला तिकडं पाठवलेलं, परंतु तिथं मी काही मुंबईला नाही थांबलो. मग प्रवीण रणदिवे खरं तर ह्यांचं नाव ओघानं का आलं, कारण अशी माणसं आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्याला भेटत गेली की म्हणजे काय आज मागं वळून बघितल्यानंतर असं वाटतं की ही जी काही टप्प्यावर माणसं भेटली, ही जर नसती भेटली तर मी इथपर्यंत आलोच नसतो. खरं तर हा पण काय आयुष्याचा लय मोठा टप्पा नाही, ही तर उलट सुरुवात आहे. आता तर उलट जबाबदारी वाढल्यात, परंतु इथपर्यंत येण्यासाठी सुद्धा मागं वळून बघितल्यानंतर तसं डॉट कनेक्ट होतात सगळे. मग प्रवीण भाऊ त्यावेळेस कोल्हापूरला होते. प्रवीण भाऊने मला फोन केला की तू कोल्हापूरला काही करून ये, तू 90% वर गेलायस आणि कोल्हापूरला तुला काही करून यायचं आहे. आणि तिथं महाराष्ट्र टाइम्स म्हणून जो न्यूजपेपर आहे त्यांच्या थ्रू बळ हवे पंखांना हा एक त्यांनी उपक्रम प्रत्येक वर्षी राबवतात. म्हणजे 10वीला त्यावेळेस असं होतं की 10वीला 90% वर जी मुलं गेल्यात त्यांच्यासाठी ती आर्थिक मदतीसाठी आव्हान करत होती त्यांच्या पेपरमध्ये. मग तिथून मग माझी पुढं शिक्षणासाठी खूप मोठी मदत झाली. आणि मी 11वीला न्यू कॉलेज कोल्हापूरला होतो. 11वी सायन्स, 11-12 सायन्स केलं. तर 2015-16 हे मॅगझिन आहे. मग त्यावेळेस मॅडमनी मला 11वीत असताना सांगितलं की आपण असं मॅगझिन छापतोय तर काहीतरी लिहून दे. मग मी मॅडमला मी काय लिहू म्हणलं, मला काय नाही म्हणले म्हणजे काय लिहू. तर मॅडम म्हणले काय लिही, कविता लिही, लेख एखादा लिही किंवा तुझ्या जीवनाविषयी काहीतरी लिही. तर त्यावेळेस मी हा एक लेख लिहिला होता. तर ह्याचं जे टायटल आहे, हा लेख वाचून मॅडमनीच टायटल दिले की माझा जीवन संघर्ष म्हणून. तर ह्याच्यामध्ये मी पूर्ण परिस्थिती मांडली त्यावेळची. फक्त मी तुम्हाला एकदम शेवटचा पॅराग्राफ वाचून दाखवतो. म्हणजे कसं असते की जस्ट 10वी झालेलं होतं, म्हणजे अजून एवढं बी असं लय कळतं असं नव्हतं, परंतु त्यावेळेस सुद्धा मनात एक धागा होता. आपण गावातनं बाहेर जरी पडलो असलो तरी मला माहित होतं की मला काय करायचं आहे. कारण जिथून मी जी परिस्थिती बघून आलोय माझी स्वतःचीच नाही, तिथं आजूबाजूला सुद्धा एवढी गरीबी बघितली, एवढी गरिबीतनं शिकणारी दुसरी मुलं पण बघितली. ती माझ्या मनात नेहमी एकच होतं की मला दुसऱ्यांसाठी काय करता येईल, मला दुसऱ्यांसाठी काय करता येईल. आणि त्यावेळेस मी लिहिलेलं बघा, आमच्यासारखीच खेड्यातील अनेक कुटुंब रोजच्या जगण्याचा संघर्ष करत आहेत. हे एक्झॅक्टली माझे वर्ड्स आहेत. आमच्यासारखीच खेड्यातील अनेक कुटुंब रोजच्या जगण्याचा संघर्ष करत आहेत. कधी संपणार त्या कुटुंबांचा संघर्ष. मनात एकच ध्येय निश्चित करून पुन्हा नव्याने शिकायला आणि जगायला सुरुवात केली आहे. खूप शिकून मोठं होऊन त्या प्रत्येक मुलाला कुटुंबाला मदत करायची आहे ज्यांच्यावर माझ्या कुटुंबासारखी वेळ आली आहे. त्या प्रत्येक मुलाला मदत करायची आहे ज्यांचं बालपण परिस्थितीच्या काट्याने रक्तबंबाळ झाले आहे, त्यांना त्यातून बाहेर काढायचं आहे. ही माझ्या मनाची तळमळ अगदी तेव्हापासून होती. म्हणजे मला असं कधीच वाटलं नाही की आपण किती गरीब आहे, आपलं कसं व्हायचं, माझं काय होईल, मी काय मी 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 हा प्रश्न म्हणजे कधीच ह्याच्यामध्ये माझ्या जीवनात फोकसला राहिला नाही. मला नेहमी असं वाटायचं की, आणि त्याचं एक असं मला अनुभवायला मिळालं, ज्यावेळेस आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करायच्या उद्देशाने बाहेर पडतो ना, त्यावेळेस निराशा येत नाही, कामाचं टेन्शन येत नाही आणि मेन म्हणजे आपलं सगळं दुःख त्यात झाकून जातं. जर माणूस स्वतःसाठी फक्त मी करायला लागलं ना, तर एखादी छोटीशी गोष्ट जर नाही झाली तर लगेच टेन्शन यायला चालत. तर मग ही 10वी पासून जस्ट माझ्या मनात होतं. आणि आज बघा की ह्याच्यामध्ये पण मी हेच मांडले की मला गव्हर्नमेंटमध्ये किंवा प्रशासनामध्ये जाऊन मदत करायला आवडेल. तो एक जरिया मला खूप छान वाटला. प्रशासनामध्ये जाऊन आपण लोकांसाठी ग्राउंड लेवलला उतरून काय काम करू शकतो, कसं करू शकतो, त्या दृष्टीनेच हे लिहिलं होतं. आणि आज बघा की आज 2 पोस्ट, एक BMC मध्ये मुंबईला कार्यकारी सहाय्यक आणि एक महाराष्ट्र शासन याच्यामध्ये महसूल सहाय्यक, अशा दोन्ही पोस्ट निघाल्यात. तर आता दोन्हीपैकी आता महसूल सहाय्यकची जॉईन करून मी कामाला सुरुवात करतोय आणि इथून पुढे अभ्यास माझा चालू राहील, जेणेकरून क्लास 1 पोस्टपर्यंत पोहोचेन. आणि त्याच्या माध्यमातून मला खरंच अशी जी म्हणजे असं एक वाटतं की देवाने एक संधी दिली की मी जे मनात म्हणजे ही एक प्रकारची प्रार्थना आहे. म्हणजे मी लेख लिहिला म्हणजे लेख नव्हता, की एक देवाकडे केलेली किंवा निसर्गाकडे केलेली एक प्रार्थना आहे. आणि मला असं वाटतं की ही प्रार्थना एवढे मनापासून होती की ती निसर्गाने खरंच पुढं ती सत्यात उतरवायला सुरुवात झाली, खूप चांगली सुरुवात झाली. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की संगत एक जे म्हणतो आपण की आपल्याला कोणत्या प्रकारची सोबत किंवा संगत लाभत जाते त्याच्यावरनं पण आपली दिशा ठरू शकते. मग कोल्हापूरला असताना म्हणजे कोल्हापूरला जातानाच हे ध्येय होतं की आपल्याला शिकायचं आहे, काहीतरी शिकून करायचं. शिक्षण हा एकच मार्ग मला त्यावेळेस दिसत होता.
कारण बाकीच्या गोष्टी तर सगळ्या कमीच होत्या. म्हणजे आर्थिक परिस्थिती असेल, घरची परिस्थिती आणि आपल्या घरामध्ये तसं शिक्षणाची अशी एवढी परंपरा बी नव्हती की कोणीतरी मागणं गाईड करेल. परंतु कोल्हापूरला ज्यावेळेस इथून गेलो, एक तर म्हणजे 10वीत चांगले गुण मिळाल्यामुळं भरपूर लोकांनी मदत पण केली तिकडे येण्यासाठी. जसं की प्रवीण भाऊ आहेत. तिथं कोल्हापूरला गेल्यानंतर महाराष्ट्र टाइम्स या न्यूजपेपर आहे. नंतर सुदर्शन काशेद म्हणून आहेत, सुदर्शन भैया. त्यांनी तिथं त्या ठिकाणी सुरुवातीला गेल्या गेल्या त्यांनी तर अगदी घरच्यासारखं, मी तर त्यांना मोठा भाऊ समजतो. तर त्या ठिकाणी काय झालं की ज्यावेळेस आपण एखादं थोडंफार कष्ट केल्यानंतर थोडंसं यश मिळालं की लोकांना आपला सत्कार करतात किंवा आपल्याला घेऊन जातात, आपल्याला सांगतात. त्यावेळेस उलट जबाबदारी वाढते. म्हणजे विषय काय झाला की मला 10वीला मी थोडंफार जे अभ्यास केला आणि चांगले मार्क पडले ना, त्यानंतर लोकांनी ज्या प्रकारचा गौरव केला आणि लोकांनी ज्या प्रकारे म्हणजे मला शिक्षणासाठी उत्स्फूर्त मदत केली, त्याच्यामुळेच माझ्या मनात असं झालं की आता आपल्यावर जबाबदारी मोठी आली. मला असं म्हणजे त्यावेळेस असं एवढं काही कळत नव्हतं की असं काय म्हणजे मला हे लय मोठं करायचं. फक्त मला एवढं माहित होतं की आपल्याला शिक्षणाची कास सोडून चालणार नाही. मग ते एवढंच माझं सुरुवातीला एवढंच डोक्यात होतं की मला चांगलं शिकायचं आहे. आणि त्या पद्धतीने तिथे संगत मिळत गेली. आणि असं मोठं लय ध्येय नव्हतं की मला असं म्हणजे त्यावेळेस माहित पण नव्हतं की पुढं स्पर्धा परीक्षा असते किंवा पुढं सायन्स मधून दुसरं काय असतं. फक्त एवढंच त्यावेळेस होतं की 11वी चांगली शिकायची. आता बघा, सपोर्ट तुम्ही म्हणला, सपोर्ट हा शब्द वापरला. सपोर्ट 2-3 प्रकारचे असू शकतात. एक तर आपले घरचे ओरडून सांगतात, हे कर, ते कर, ते कर. आणि दुसरा एक महत्वाचा सपोर्ट असा असतो की आपण घरचे काय करतात, घरचे कसे वागतात हे बघून शिकतो. म्हणजे घरच्यांनी सांगून शिकणं, तो पण एक प्रकारचा सपोर्ट आहे. ते आपल्याला गाईड करतात. दुसरी गोष्ट आहे की घरचे कसे वागतात हे बघून पण आपण शिकतो. आणि ह्याच्यामध्ये ना मी पुढं प्रत्येक टप्प्यावरती जिथं सावरलो, भटकलो नाही, ह्याच्या मागं ना आणि कठीण परिस्थिती भरपूर आली बरं का, असं मी म्हणत नाही. आणि माझ्याच आयुष्यात आले असं पण नाही. मी माझ्यापेक्षाही कठीण परिस्थितीतले लोक बघितलेत, मुलं बघितलेत. परंतु मला तिथं डळमळीत न होता माझ्या देहावरती मी चालत राहिलो. त्यामागे एक मूळ कारण तुम्हाला सांगतो. काय झालं की माझ्या घरामध्ये आता घरातून सपोर्ट म्हणजे काय की घरात लहान भाऊ, दोन्ही बहिणीचे लग्न झाल्यानंतर लहान भाऊ, आई आणि मी, आम्ही तिघच घरी. विषय असा झाला, मग आई खूप शिकली नव्हती. परंतु आई माझ्या आयुष्यातली सगळ्यात हुशार आणि सगळ्यात शिकलेली व्यक्ती म्हणून मी. ती जरी शाळेत गेली नसली तर. का? कारण हो, आमच्या आईच्या आयुष्यामध्ये ना खरं इतकी दुःख आली. म्हणजे प्रत्येकाच्या आहे तेच ग्रामीण भागातले एका स्त्रीचं जीवन म्हणजे आपल्याला माहित आहे. परंतु आमच्या आईचं बघा, तिच्या माहेरकडून पण तिकडं पण गरीब परिस्थिती. आईचं पण लग्न लवकर झालेलं. आणि नंतर आईला इकडं ज्यावेळेस आली त्यावेळेस आमचे वडील दारू प्यायचे. ते पण असे बाहेर ट्रकवर ड्रायव्हर वगैरे होते. आणि आईला असं पूर्ण आईवरती जबाबदारी आली. घरची पण आर्थिक परिस्थिती एकदम हलाखीची. आणि आई त्यामध्ये आजारी पण असायची. इतकी सगळी संकट असताना मी कधी सुद्धा मला आठवतंय माझ्या आयुष्यामध्ये त्यावेळेस मी आईला असं परिस्थितीवर रडत बसताना ऐकलं नाही. म्हणजे बघितलं नाही तिला की असं परिस्थितीवर रडत बसली आहे किंवा टेन्शन घेत बसली आहे किंवा परिस्थितीला नशिबाला दोष देत बसले. कधीच नाही. कधी म्हणजे कधीच नाही. आणि ते जे बाळकडून मला मिळालं ना आईकडून की लढायचं, परिस्थिती कशी असू दे. अहो, मी अक्षरशः आश्चर्य करतोय. एक वेळ सकाळी सकाळी पाऊस चालू असायचा, तरी पण आई काय करायची, लवकर उठायची, ती सगळं गळतंय तरी पण त्यात इस्टो असायचा पहिला रॉकेलचा. इस्टो लावायची, चहा करायची, भात करायची, थोडं काहीतरी करायची, घेऊन जायची, बांधून जायची, आम्हाला सांगायची की तुम्ही बघा मागं अजून तुम्हाला काय करता येते, भात वगैरे करा. आणि ती कामाला जायची. म्हणजे परिस्थिती किती बी कठीण असू दे, परिस्थितीने तुम्हाला हरवायचं ठरवलं ना, तुम्ही परिस्थिती पुढे एक पाय राहून उभाच राहायचं. हे मला आईने सांगितलं नाही, आईने प्रत्यक्ष करून दाखवलं मला आणि भावाला दोघालाही. त्याच्यामुळं मी पुढं माझ्या आयुष्यात कठीण प्रसंग आलेच, परंतु ते आईच्या आयुष्यात जे आले ना त्याच्या पुढे काहीच नव्हते. त्यामुळे मला ते कठीण वाटलेच नाही. मी म्हणलं की ह्याच्यापेक्षा 10 पटीने कठीण आईनं पेललंय, मी ते डोळ्यानं बघितले. आणि तेच जे होतं ना की एक प्रकारे माझ्या नसानसामध्ये आईनं जे घडवून घेतलं, असं म्हणतात ना की आईच पहिला शिक्षक असतो आणि आईच पहिली आपली शाळा असते. आणि ह्या बाबतीत मी इतका नशिबान आहे. खरं तर जर पुनर्जन्म वगैरे अशा गोष्टी असतील तर माझी देवाकडे हेच प्रार्थना आहे की मला जन्मजन्मी तीच आई मिळू दे. कारण कसं असतं माहिती आहे का, आपण पुढे कुठपर्यंत जाणार हे सगळ्यात महत्वाचं आपल्या आई वडिलांवर ठरतं. आपल्या आई वडील आपल्याला काय देतात, त्यांनी सत्ता, पैसा, संपत्ती, घर, गाडी, बंगला नाही दिलं चालेल, ते आपण परत तयार करू. मूळ लढण्याची वृत्ती, रडत बसायचं नाही. जितकं लढता येईल. आणि परिस्थिती कधीच आपल्या डोक्याच्या वर जात नसते बरं.
आपण म्हणजे निसर्ग पण ना आपल्याला तितकीच कठीण परिस्थिती देतो जितकी आपण झेलू शकतो. फक्त आपल्याला आपली ताकद ओळखता आली पाहिजे आणि हे आईने शिकवलं मला. तर मी असं म्हणेल की घरनं सपोर्ट म्हणजे आईचा प्रत्यक्ष कृतीतून जो मी बघितला तो सपोर्ट खरा घरनं मिळाला. आता वडिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर वडिलांचा म्हणजे इतकं मला जास्त आठवत नाही, कारण खूपच लहान होतो मी ते त्यावेळेस. आणि परंतु आता मी नंतर बहिणी वगैरे सांगतात की वडील खूप खुश असायचे. वडील म्हणायचे की माझा मुलगा पुढे जाऊन मोठा वकील होणार आहे, मोठा शिक्षक ही होणार आहे, म्हणजे ते त्यावेळी म्हणायचे. आणि आईच्या बाबतीत म्हणलं तर ना मग काय व्हायचं की मी लहानपणापासून ना की गावात पण खूप चांगल्या संगती भेटल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की माझं थोडं वक्तृत्व चांगलं होतं. त्यामुळं प्रवीण भाऊ असतील बाकीच्या सर्वांनी माझ्याकडनं भाषणाच्या स्पर्धेसाठी मला घडवून घेतलं. आणि मग गावात भाषणं वगैरे केली की थोडं गावात नाव व्हायचं, बाबा ह्याच्या पोरानं भाषण केले, चांगले केले. आणि आई ज्यावेळेस कामाला जायची ना त्यांच्यात, त्यावेळेस ती जो शेतमालक आहे तोच म्हणायचा, अहो तुमच्या मुलांना लय भारी भाषण केलं. ते आईला लय भारी वाटायचं. मग आई संध्याकाळी घरी यायची आणि आता ज्यांच्यात आई कामाला गेली त्या मालकानं जर आई पुढे माझी तारीफ केली की आईला किती बरं वाटलं. घरी येऊन आई काय म्हणायची, आईला नटायची, आईला काहीच माहित नसायचं. आई फक्त येऊन एवढंच म्हणायची की माझा सोमा लय मोठा वकील होणार आहे, माझा सोमा फौजदार होणार आहे. मग ती मनात जे काही ते सगळं बोलून टाकायची. आणि मलाही त्यावेळेस ती भारी वाटायचं. मला फक्त एवढंच माहित होतं की शिक्षण हे माणसाच्या आयुष्याला एकदम नवी दिशा देणारा आणि माणसाचं आयुष्य बदलणारे एकमेव साधन आहे. त्यामुळे मग त्या आणि ती जी छोटे छोटे अवॉर्ड्स म्हणतो ना आपण, की एकाने जण तारीफ करणं, आपल्या आईला एवढं आनंद होणं ते बघून, तेच माझ्यासाठी अवॉर्ड्स झाले. आणि त्यावेळेसच माझ्या म्हणजे घरातल्यांनी आईनं जी बोलायची माझ्या पुढं की खूप मोठा शिकणार आहे, खूप मोठं होणार आहे, ते अवॉर्ड समजून मला म्हणजे त्या पद्धतीने दिशा मिळाली मला. तर सगळ्यात महत्वाचं की एक दोन गोष्टी आहेत की मी अगदी लय लहान होतो, मला जस्ट थोडं समजत होतं. फक्त वडिलांचे एक धुंदक आठवणी आहेत, एवढे स्पष्ट नाहीत. वडील एकदम मी लहान असतानाच वडील गेले. त्यानंतर थोड्या दिवसानं काही दिवसानं आई गेली. परंतु आईचा सहवास मला चांगला आठवतोय. वडिलांपेक्षा जास्त आईचा सहवास लाभला आणि तो थोडा आठवतोय. पहिल्यांदा वडील गेले, नंतर आई गेले. परंतु वडील गेल्यानंतर आणि आई जायच्या आधी तो जो मधला काळ आहे तो तो खरंच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक तुम्ही लक्षात घ्या की वडील गेले कसे, तर मूळ कारण हेच होतं की व्यसनातच गेले, दारू वगैरे. आणि ट्रक ड्रायव्हर होते. वडिलांचा पण तो एक वेगळा संघर्ष आहे की दुष्काळी भागात होतो इकडं. परत त्यानंतर त्यांनी कामासाठी बाहेर पडले, मुंबईला वगैरे गेले. तिकडून परत माघारी आले, ट्रक वगैरे चालवायला लागले. परंतु नंतर व्यसनाच्या आहारी गेले. आणि नंतर त्यावेळेस त्यांना काहीतर अर्धांगवायूचा झटका आलेला आणि त्यानंतर मग ते घरीच होते. आणि वडील घरी पडल्यानंतर, आजारी होऊन पडल्यानंतर पण आईनं त्यांचा दवाखाना करत, म्हणजे तुम्ही बघा की एकदम मोठी बहीण आहे, तिचं लग्न लवकर झालं म्हणजे वडील होते तेव्हा. आणि दुसरी एक बहीण आहे, तिचं लग्न नंतर झालं वडील गेल्यानंतर. पण आईचा ह्या सगळ्यामध्ये संघर्ष बघा कसा आहे की आईनं वडिलांचाही दवाखाना केला. त्याच्यानंतर एक बहीण राहिलेली, तिचंही लग्न केलं. आणि नंतर आम्ही 2 भाऊ. म्हणजे इतकी भक्कमपणे आई परिस्थितीच्या समोर उभारली ना की ते बघून म्हणजे मला पुढं म्हणजे कुठल्याच परिस्थितीचं असं म्हणजे एवढं भाऊ करावं असं कधी वाटलं नाही. इतकं मला आईने दिलं. तर शेती होती बरं का, परंतु ती वडिलांनी पूर्ण विकली. 2.5 एकर होती, परंतु ते वडिलांना त्यावेळेस दारू वगैरे पिण्यात विकली. आणि ते म्हणजे आजारी पडले वडील, त्यावेळेस त्यांनी पूर्ण विकलेली होती. म्हणजे असं नाही की वडिलांच्या दवाखान्यासाठी विकली, असं पण नाही. वडील ज्यावेळेस होते ठीकठाक होते त्यावेळेसच त्यांनी विकली होती. त्यामुळे शेती काही परत नव्हतीच. परंतु वडील गेल्यानंतरचा जो तो संघर्ष आहे ना की त्याच्यामध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे बघा, तुम्ही एक लक्षात घ्या की आज ही परिस्थिती काही समाजातली आपल्यालाही बदलली नाही. पण एक लक्षात घ्या गोष्ट की एका निराधार स्त्रीला समाजामध्ये 2 मुलं आणि 1 मुलगी घेऊन जगणं म्हणजे नवरा गेल्यानंतर, हे कसं असं किती कठीण असतं तुम्ही लक्षात ठेवा. आता काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की एक निराधार स्त्री आहे, तिला कुठलाही आधार नाही, नवरा गेलाय. आणि तशा परिस्थितीत एक मुलगी जी लग्नाला आली आणि 2 मुलं आम्ही ह्यांना घेऊन समाजामध्ये जगायचं म्हणजे तिचं एक वेगळं आणि कुठल्याही प्रकारचा आर्थिक आधार पण नाही, शेती नाही, काय नाही, फक्त मजदुरी करायचं, कामाला जायचं आणि त्याच्यावरती जगायचं. तर तो संघर्ष असा होता, आम्हालाही जास्त कळत नव्हतं. त्यामुळे आम्ही कसं गावात 3री-4थीला असायचो, शाळेला जायचो, नंतर घरी यायचो. घरी जनावर शेरडं वगैरे असायचे ते बघत, म्हणजे की प्रॅक्टिकल जीवन आयुष्यामध्ये किती लवकर आलं बघा आमच्या. की मी शनिवार रविवारी पण कामाला जायचो, मी आणि भाऊ माझा. आणि बहीण होती ती तर लवकर शाळा सुटली, ती पण आई सोबत कामाला जायची.
मग तो जो काळ होता ना, तो एक प्रकारे मग असं नाही की लय रडत काढला असं पण नाही. ती पण कष्ट पण एन्जॉयच केला आम्ही. परंतु त्यावेळेस काय कळत नव्हतं ना, लहानपणी असं नव्हतं की लय मोठं ध्येय आहे ते किंवा आपलं एवढं जाणवत नव्हतं. त्यामुळं पण पण असं होतं बघा, मनात नेहमी असं वाटायचं की शाळेत सुद्धा एखाद्यांचा वाढदिवस असला की ती चॉकलेट वाटायची सगळे. आमचा वाढदिवस आला की नुसतं सर काय करायचे, नाव घ्यायचं झालं मग तेवढंच. मग कधी-कधी वाटायचं मनात की याला आपले पण वडील कधी तर आले असते शाळेत. सगळ्यांना आपणही सांगितलं असतं की हे आमचे वडील आहेत किंवा आपल्याही वाढदिवसाला चॉकलेट वाटली असती. परंतु असं म्हणजे त्याचं कधी काय असं रडू आलं नाही किंवा लय टेन्शन घेतलं नाही. पण ते मनात येत होतं त्या आजूबाजूला बघून. पण बाकीच्यांपेक्षा मग त्यावेळेस काय आलं बघा, हो का, प्रॅक्टिकल जीवन कसं जगायचं, आज जीवनामध्ये एक आर्थिक गोष्टीकडे कसं लक्ष द्यायचं ते त्यावेळेस लहानपणापासून आईनं काय करायची की आई कामाला गेली ना, आमच्या जबाबदारी टाकून जायची. म्हणजे बघा, जबाबदारी कशी घ्यायची, कशी पेलायची, ही एक मॅनेजमेंटचं किंवा एकदम प्रॅक्टिकल उदाहरण लहानपणापासून आमच्या जीवनात आलं. आई सरळ सरळ सांगायची, ही 2 जनावर आहे, ती एवढी शेरडं आहे, ती यांचं गवताचं बघा तुम्ही आणि यांना पाणी पाजायचं बघा, यांचं काय असेल ते नियोजन तुम्ही करा. मग आम्हाला ती मी दिवसभर काय करायचं, शाळा जवळ असल्यामुळं शाळेत जायचं, दुपारच्या सुट्टीत यायचं, त्यांना पाणी पाजायचं आणि पूर्ण शाळा सुटली संध्याकाळी 5 वाजता परत गवताला जायचं मी आणि भाव. म्हणजे मॅनेजमेंट मॅनेजमेंट जे शिकलो ना ते लहानपणी आईपासून, ती खरं एक म्हणजे ती एक आनंदाचीच प्रोसेस होती शिकायची. आणि खरं तर स्ट्रगल भरपूर झाला त्या ह्याच्यामध्ये बघा. कधी कधी आई आजारी पडायची आणि आजारी पडल्यानंतर दवाखान्याला पण पैसे नसायचे, कारण शेत मालक कसं असायचं, खुरपायला वगैरे गेलेले पैसे आठवड्यालाच द्यायचे, सोमवारी बाजार असायचा, सोमवारीच पैसे द्यायचे. आधी मध्ये आजारी वगैरे आई पडली ना, आजारी वगैरे आई पडली तर एक गोळी येते त्यावेळेस, इंडोफार गोळी म्हणून. आई तेवढी गोळी आणायला सांगायची, संध्याकाळी खायची, सकाळी परत कामाला. म्हणजे परिस्थितीचा बाऊ करायचा नाही, परिस्थितीसमोर दण ठोकून उभा राहायचं. हे जे बाळकडं आहे ना, मी आईचं प्रत्येक डोळ्यानं बघितलं. त्यामुळे मला बी आणि नवनाथला बी, माझ्या भावाला, आम्हाला पुढं कधी इतकी थोडी आई वडील दोघंही गेल्यानंतर तर लईच डाऊन परिस्थिती आली. परंतु त्याचा कधी आम्ही बाऊ केला नाही की आमचं आयुष्यात असं का, देवाला बी दूषण देत बसलो नाही, परिस्थितीला बी नाही. कारण आम्हाला जे आईनं दिलं होतं ना, ते जगाला कुठं दिसत नव्हतं. परंतु ते इतकं भक्कम दिलं होतं की त्याच्यावरती आम्ही परत नवी इमारत उभा करू शकतो आणि त्याची सुरुवात मला वाटते चांगली झालेली आहे. नवनाथ माझ्यापेक्षा 1 वर्षानं लहान आहे, लहान भाऊ आहे काय. परंतु आता सुद्धा मला असं वाटतं की तो माझा मोठा भाऊ आहे. नवनाथचं विशेष असं आहे की माझ्यापेक्षा जास्त स्ट्रगल त्याचा आहे. कारण तुम्ही विचार करा, एक दिवस जरी तुम्ही घरामध्ये एकटं राहिला ना, तर घर खायला उठते. म्हणजे तसं तुम्हाला करमना असल्यासारखं होते. मी काय पुण्याला वगैरे, कोल्हापूरला आणि नंतर पुण्याला शिकायला होतो, अभ्यासाला. माझ्या तिथे मित्र होते, सगळे होते. तुम्ही विचार करा, मागं नवनाथचा कसला मोठा संघर्ष. त्याच्यात एक सुरुवात सांगायची म्हणलं तर ज्यावेळेस आम्ही गुंजेगावला आश्रमशाळेमध्ये शिकायला होतो, त्यावेळेस काय झालं की नवनाथचं शाळेत म्हणजे असं जास्त मन लागत नव्हतं. तसा तो हुशार होता शाळेत, सगळं म्हणजे व्यवस्थित अभ्यास वगैरे चालू होता. त्याचं मन फक्त थोडं लागत नव्हतं शाळेत. त्याला नेहमी असं काहीतरी करायचं, सायकल तुटल्या अशी जोडत बस किंवा काहीतरी असं खटपटी माणूस तो एकदम. मग आणि माझं कसं होतं की मला लहानपणापासून सगळ्या लोकांनी म्हणजे इथे 4थी-5वीला 2रीला असताना मी सगळ्यांनी सांगितलं, लय हुशार आहे, लय हुशार आहे. मग ती माझं मनात मन अभ्यास ऑटोमॅटिकच लागलं. म्हणजे सगळ्यांनी तारीफ केल्यानंतर एक जबाबदारी बी येते ना. मग नवनाथनं मी एक दिवशी काय झालं माहिती आहे का, की आम्हाला गावाकडून कळालं की आई आजारी आहे. आणि त्यावेळेस कळत बी नव्हतं ना, आश्रमशाळा लांब होती आणि घरी आई असल्यानंतर आणि घरी आई एकटी. मग तुम्ही विचार करा, दोन्ही बहिणीची परत लग्न, दुसऱ्या बहिणीचं पण लग्न झालं. मग घरी आई एकटी आणि मी नवनाथ आम्ही तिकडे शाळेत. आणि विषय असा झाला की आम्ही इतकं लहान होतो, म्हणजे असं आईपासून दूर राहायचं म्हणजे पण आणि माझ्यापेक्षा नवनाथला लय आईपासून दूर राहा वाटत नव्हतं. म्हणजे तो रोज रात्री रडायचाच. आम्ही दोघं एखाद्या रोज रडायचा. त्याला आईकडे जावं वाटायचं. मला वाटतं कदाचित त्याच्यामुळे पण त्याचं मन लागत नसेल अभ्यासात. मग काय झालं की नवनाथ आणि आम्ही दोघं बघा त्यावेळेस एकदम लहान होतो, तरी पण आम्ही काय केलं माहिती, रात्री 8 वाजता सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर तिथं शाळेमध्ये टीव्ही वगैरे लावली जाते, सगळे टीव्ही बघत होते. मी नवना आणि अजून एक माझा मित्र आहे तिथं. आम्ही तिघं असं बाहेर बसलो होतो. तर बाहेर जाऊन बसल्यानंतर मग आम्ही त्या तिघांनीच तिथं बसल्यानंतर निर्णय घेतला की नवनाथला म्हणलं मग कसं करायचं, काय करायचं. तर त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला. नवनाथ म्हणला, हो मला पण काही लय मन लागत नाही शाळेत, इथं पण राहा वाटत नाही, मला आईजवळ पण राहा वाटते. मग नवनाथ म्हणला, मी असं करतो आणि मी सोडतो शाळा आणि मी आईला पण काहीतरी मदत करतो, थोडं हे करतो आणि तू चांगली शिक. तर त्यावेळेस आम्ही दोघांनी बसून एक डिसिजन घेतला की मी पुढे शिकायचं, काही झालं तर मी पुढे शिकायचं, थांबायचं नाही. आणि नवनाथनं शाळा सोडून काय करायचं की आता कसं होतं की आई बी सारखी आजारी पडायची आणि त्यामुळे आईची पण काळजी घेतली पाहिजे
तर त्यावेळेस मग नवनाथनं ती शाळा सोडली, तो आईकडे आला आणि मी पुढे शिकायला चालू. म्हणजे नवनाथ आणि त्याच्यानंतर मग आई गेल्यानंतर सुद्धा नवनाथचा संघर्ष इतका भयानक आहे ना, म्हणजे आपल्याला जाणवत नाही. कधी कधी मला फोनवरती तो बोलायचा, कधी कधी इतक्या टोकाला जायचं की कधी कधी असं वाटायचं, दोघाला बी असं वाटायचं की आता सगळंच संपलंय, म्हणजे काय राहिलं नाही. आई वडील म्हणजे सगळ्यात मोठं आपल्या आयुष्यातलं धन असतं, ते पण दोघं गेले. तशी आर्थिक परिस्थिती बी चांगली नव्हती आणि सगळं म्हणजे असं इतकं मोकळं वाटत होतं, सगळं संपलं असं वाटत होतं. मग असं वाटत होतं की आता सगळं संपलंय, मग आपलं तर आयुष्य थोडं कशाला ठेवायला, आपण संपवा. परंतु इतक्या लेवलला गेल्यानंतर सुद्धा नवनाथनं मला मानसिक सपोर्ट दिला, आर्थिक सपोर्ट दिला. तो म्हणजे मी असं म्हणतो की तो माझा फक्त भाऊच नाही, तर तो मोठा भाऊ, म्हणजे लहान असताना सुद्धा मोठा भाऊ पण झाला, तोच माझा वडील पण झाला, तोच माझा मित्र पण झाला. म्हणजे नवनाथच्या रूपानं ना, देवानं भले माझे आई वडील लवकर नेले, परंतु नवनाथच्या रूपानं मला ते सगळे परत एकत्र दिले कॉम्बो पॅक मध्ये. तर नवनाथचं माझ्या आयुष्यातलं स्थान खरंच शब्दाच्या पलीकडचं आहे ते. आणि तो नवनाथ असा आहे ना, आता त्याच्यापाशी बसल्यानंतर ना, कारण परिस्थितीच्या झटक्याने इतकं भाजून निघालाय ना तो, त्याच्या पशी असं बसल्यानंतर तुम्हाला जाणवतं की याची विचारांची पातळी किंवा बोलण्याची ही एकदम जबरदस्त एक परिपक्व माणूस, लवकरात लवकर परिपक्वता ज्याला येते ना, माझ्यापेक्षाही तो परिपक्व भाषणाची आवड मला पहिल्यापासून आहे, ठीक आहे. परंतु आता भाषण करणं आणि भावना व्यक्त करणं ह्या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. भाषण लय सोपं आहे, परंतु आपण ज्यावेळेस भावना व्यक्त करतो किंवा स्वतःशी बोलतो ते थोडंसं अवघड जातं. परंतु आता तुम्ही ही जी इतक्या मनमोकळेपणाने इंटरव्ह्यू घेता ना, तर तुम्हाला सांगतो माझ्या पण आयुष्यात असं झालं, मी पण भरकटलो होतो. म्हणजे असं नाही की मी कंटिन्यू एकाच पाथावरनं चाललो आणि सगळ्यांनी जे मला सांगितलं होतं ते मी सगळं ऐकलं आणि सगळं फॉलो केलं, असं नाही झालं बरं का. ज्यावेळेस मी गावात 10वी पर्यंत होतो त्यावेळेस उलट ठीक होतं, कारण आजूबाजूला तशी इतकी म्हणजे कसं भटकायला जास्त मार्ग नव्हते इकडे गावाकडे. परंतु ज्यावेळेस कोल्हापूर, पुणे आणि मुंबई यासारख्या ठिकाणी गेलो, त्यावेळेस माझ्या पण आयुष्यामध्ये अशा गोष्टी झाल्या बरं का, की ज्यावेळेस मला असं वाटायला लागलं की थोडे स्कॉलरशिप्स होते, सरकारी मदत होती, महाराष्ट्र टाइम्सच्या पेपर मट्टानं आपल्याला मदत केली. त्यावेळेस काय झालं की आयुष्यातला माझं थोडस परिस्थिती बदलली तिथं, त्यामुळे मी तिथेही भरकटत होतो बरं का. परंतु विषय असा झाला की मला एक पार्श्वभूमी होती. म्हणजे कसं असतं ना, की आपण आता मोबाईल आपण रील बघायला लागलो समजा, तर रील बघता बघता एक समजा अर्धा तास गेला, पाऊण तास गेला, नंतर आपल्याला अचानक लक्षात येतं की आपला एवढा वेळ गेलाय आणि आपली परिस्थिती अशी नाही की आपण मोबाईलवर जास्त वेळ घालू. म्हणजे काय की आपली जी मागची जी परिस्थिती आहे, ज्या परिस्थितीतून आपण आलोय ना, ती परिस्थिती आपल्यासाठी भांडवल म्हणून काम करते. जर माणूस भटकतच राहत असेल, माणूस एखादा माणूस भटकायला आणि तो भटकतच राहतोय, तर समजून चालायचं की त्याला अशी पार्श्वभूमी कुठली नाहीये की जिच्याकडे बघून तो ती जी प्रलोभन येते त्यांना दूर सारेल. माझ्या बाबतीत असं होतं की मी महाग इतकी परिस्थिती अशी बघितली होती की मला स्वतःची ही परिस्थिती बदलायची होती. माझ्यासारख्या, मी जी मगाशी वाचून दाखवलं त्याप्रमाणे, माझ्यासारख्या खेड्यातल्या राहणाऱ्या गोरगरिबांची सगळ्यांची परिस्थिती बदलायची होती. आणि ज्यावेळेस मी तिथं चांगले शिक्षक भेटले, मला चांगले मित्र भेटले, ते ज्यावेळेस मला सांगत होते की असं अभ्यास करा, हे करा, तेवढ्यापुरतं ते कळत होतं. पण नंतर काही काळ माझा भटकण्यात पण जात होता. परंतु भटकल्यानंतर मी परत मूळ रोडवरती लगेच येत होते, त्याला एकच कारण होतं की माझी मागची पार्श्वभूमी, ज्या परिस्थितीने मी आलोय तिकडे जर मी थोडं चिंतन मनन केलं ना त्याचं बसून, की मला वाटायचं की आता हे नाही, आपलं ध्येय वेगळं आहे, आपली परिस्थिती वेगळी आहे, आपल्याला थोडं भटकून चाललं. कारण तशा प्रकारचे मित्र पण भेटले की अभ्यास सोडून थोडस टाइमपास वाढला. कॉलेजचं लाईफ म्हणल्यानंतर तिथं तसं झालं थोडं ते मित्रमैत्रिणी कॉलेजचं मध्ये थोडं टाइमपास वगैरे झाला, भटकलो, मी पण भटकलो. परंतु माझी जी मागची पार्श्वभूमी होती त्या पार्श्वभूमीनं मला खूप सावरलं. कारण भटकाव तर माझ्या जीवनात पण आला, असं नाही की मी प्रत्येक वेळेस एक धरून चाललो किंवा असं इतकं स्ट्रॉंग पण नाही. परंतु एक मूळ जे असतं ना आपल्यामध्ये, मूळ बीज परिस्थितीचं मागं पडलेलं, आपल्या घरातून असू द्या, आजूबाजूचे मित्र, त्यावेळेस जे लहानपणी मूळ, त्यानं मला सावरलं, खूप सावरलं. अभ्यासाच्या बाबतीत काय झालं, अजून सुद्धा ना खेडेगावामध्ये ज्या शाळा आहेत आपल्या, तर त्याच्यामध्ये जे शिक्षक आहेत ना शिकवणारे, ते शिक्षक म्हणजे अगदी घरच्यांसारखं, म्हणजे सगळी मुलं आपले आहेत असं समजून अगदी हक्कानं मुलांना म्हणजे वेळ प्रसंगी काटेने शिक्षा करून म्हणतात, छडी लागे छमछम विद्या गंगो, त्या प्रकारे शिकवतात बरं का. त्याचा एक छान फायदा झाला मला. म्हणजे इथं आपल्या गावात असताना तर वेगवेगळे शिक्षक इथल्यानी तर खूप चांगला पाया भरूनच घेतला. गुंजगावला असताना तर तिथल्या शिक्षकांनी भरून घेतला. तर मला विशेष असं काय झालं की परिस्थिती बघा कशी मिळत गेली, की ज्यावेळेस मी गुंजगावला त्या आदर्श बालकाश्रम मध्ये होतो, आश्रमशाळेमध्ये, त्यावेळेस त्या आश्रमशाळेचा पण एक नियमच होता
ती काय करायची की रोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर ना 10 वाजेपर्यंत अभ्यासाला बसवायचे. आणि खरं बघायला गेलं तर त्यावेळेस अभ्यास काही करू वाटत नव्हता, परंतु करू जरी वाटत नसला ते 10 वाजेपर्यंत पुस्तक घेऊन बसणं सुद्धा लय मोठं त्यावेळेस आम्हाला असं हे वाटायचं की पुस्तक घेऊन बसायचंय. आणि नंतर कसं होतं की एखादी गोष्ट आहे ना, आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट सतत सतत हे केली की तिची सवय लागते. मग मला तर खरं तर मग मी काय केलं, मग त्यावेळेस माझ्या मनात विचार यायचा की आपण पुस्तक घेऊन तर बसतोय आणि अभ्यास तर होत नाही, मग घेऊन तर बसायला लागते. मग मी त्यावेळेस काय केलं की आता पुस्तक आहेच, तर त्यामध्ये इंटरेस्ट घ्यायला चालू केला की बघूच की ह्याच्यामध्ये नेमकं काय दिलंय. आणि माझी एक मूळ वृत्ती अशी आहे की पहिल्यापासून की गावामध्ये आपल्या तालीम होती, तालमीत पण जाताना मी तसंच, कुठं कामाला जाताना पण तसंच, की मला एवढं आवडतंय एखादी गोष्ट आपल्या पुढे आहे तर तिला जाणून घ्यायला लय आवडते. मग आवड आवड माझी अशी निर्माण झाली की मला हळूहळू पुस्तकं जाणून घ्यायला आवडायला लागली, की म्हणजे बघू आपण त्यामध्ये काय. म्हणजे सुरुवातीला मी कधीच मार्काच्या संदर्भात एवढं कॉन्शियस नव्हतो. मला 9वीला सुद्धा 70% मार्क होते. परंतु 9वी पर्यंत तर मी मार्काच्या बाबतीत कधी असा विचारच नव्हता केला. कारण पुढे शिकायचं 10वी नंतर काय असलं डोक्यातच नव्हतं. 10वीला ज्यावेळेस सांगितलं की ही तुमची 10वीची बोर्डाची परीक्षा आहे आणि ह्याच्यात मार्क लय महत्वाचे आहेत. मग आणि मार्क खूप पडले पाहिजे तरच पुढचं ऍडमिशन आणि पुढच्या गोष्टी होतात. मग 9वी पर्यंत जी मी समजून घ्यायचा प्रयत्न केला, बेसिक बेसिक गोष्टी, आणि तसे शिक्षक पण खूप चांगले लावले. तर त्याचा सगळ्याचा फायदा 10वीत असा झाला की मी 10वी मध्ये तुम्हाला अक्षरशः असं म्हणजे आता तुम्ही तिथे चौकशी केली तरी तुम्हाला समजेल की मी काय करायचो माहिती का, पहाटे म्हणजे रात्री 10 वाजेपर्यंत तर अभ्यास करायचो, पण पहाटे काय करायचो की तिथं आमच्या शाळेत असं पठंग नाही आणि पहाटे खूप थंडी असायची त्यावेळेस. तर मी पहाटे उठून बन्यालवरती तिथं थंडीत वाचत बसायचं झोप लागून येऊन. म्हणजे मी काय केलं की ज्या अडचणी मला येतात ना, त्या अडचणीवरती मी स्वतःच काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आता अभ्यास करताना झोप लागते तर थंडीत वाचत बसायचं. एखादी गोष्ट समजत नाही तर ती शाळा सुटल्यानंतर शिक्षकांना पर्सनली जाऊन विचारायचं. आणि एखादं गणित सुटत नाही म्हणजे एक गाईड्स होती त्यावेळेस, पण तो गाईड्स मध्ये मी शेवटी बघायचो. आधी स्वतःच ती चुकू दे किती पण वेळा ती सोडवायचा प्रयत्न करायचो. लय डोकंही झालं, नंतर मग त्यात बघायचं. म्हणजे मी काय केलं, प्रत्येक जो माझ्या पुढे येणारा प्रश्न आहे, येणारी परिस्थिती आहे, तिला स्वतः पहिल्यांदा झगडण्याचा लय प्रयत्न केला. आणि हे मी परत तिथेच येतोय की आईमुळं, की आपण दुसरीकडे उत्तर शोधण्यापेक्षा स्वतः पहिल्यांदा किती झगडतोय ती बघायची. तर माझ्या अभ्यासाची मूळ वृत्ती तर अशीच डेव्हलप होती गेली आणि तिचा फायदा पुढे स्पर्धा परीक्षेत लय झाला.